तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स। प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते। तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो। तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी। संपर्क 8600826700। इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर परिसरात झालेल्या जीवघेण्या हल्ला आणि घरफोडीच्या प्रकरणात तब्बल 6 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती तसेच आरोपींविरोधात ठोस पुरावे सिद्ध न झाल्याने न्यायालयाने हा निकाल दिला। या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी बाजू मांडली। इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून राग मनात धरून फिर्यादी हरिश्चंद्र केसरवाणी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती। या प्रकरणी हरिश्चंद्र केसरवाणी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। या फिर्यादीत रोहन लोखंडे, रितेश लोखंडे यांच्यासह 6 जणांनी घरात घुसून काठी आणि फावड्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता। तसेच फिर्यादींसह त्यांचे मुलगे अखिलेश आणि अभिषेक यांनाही गंभीर दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले होते। याचबरोबर आरोपींनी घरातील प्रापंचिक साहित्याची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा तसेच घरातील महिलांनाही मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेतील कलम 325, 452, 427, 337, 147, 149, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित 6 आरोपींना अटक केली होती। त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र इचलकरंजी येथील न्यायालयात दाखल केले होते। दरम्यान या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू असताना फिर्यादीसह इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले। मात्र सुनावणी दरम्यान फिर्यादी आणि साक्षीदारांच्या जबाबात अनेक विसंगती आढळून आल्या। आरोपींविरोधातील आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात अपयश आल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी प्रभावी युक्तिवाद करत न्यायालयासमोर बाजू मांडली। न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि खटल्यातील संदिग्ध बाबींचा विचार करून संशयित आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध होत नसल्याचे नमूद केले। त्यामुळे सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने सर्व 6 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। पत्रकार संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी।